त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 20 ऑगस्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिनिवा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, डोळ्याच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे महत्त्वाचे असते? डोळ्याच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे महत्त्वाचे असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व अ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, आय डेअर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? आय डेअर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 किरण बेदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शिवाजी सावंत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 नथुला ही भारतामधली महत्त्वाची खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नथुला ही भारतामधली महत्त्वाची खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 माउंट किलिमांजरो ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? माउंट किलिमांजरो ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आफ्रिका खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 चितगाव गटाचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? चितगाव गटाचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सूर्यसेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पंतप्रधान हे खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे नेते असतात? पंतप्रधान हे खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे नेते असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लोकसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 राज्यसभा खालीलपैकी किती वर्षांनी विसर्जित होते? राज्यसभा खालीलपैकी किती वर्षांनी विसर्जित होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राज्यसभा हे स्थायी सभागृह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी सन 1950 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या टेकड्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मेघालय राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तस्लिमा नसरीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रामध्ये उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित अरण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात? महाराष्ट्रामध्ये उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित वने खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने आढळतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोकण व पश्चिम घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 रिश्टर स्केल हे खालीलपैकी काय आहे? रिश्टर स्केल हे खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भूकंप मापक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणते एक भारताचे क्षेपणास्त्र नाही? खालीलपैकी कोणते एक हे भारताचे क्षेपणास्त्र नाही?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अजय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये डोंगर आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भंडारदरा धरणाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? भंडारदरा धरणाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विल्सन बंधारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कलमाने बोलवण्यात येते? दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कलमाने बोलवण्यात येते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 108 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महू या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा जन्म हा झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणासमोर शपथ घेतात? उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणासमोर शपथ घेतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना ही केली होती? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना ही केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र केसरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 एलिफंटा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? एलिफंटा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1897 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सन 1885 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी व्हाईसरॉय खालीलपैकी कोण होते? सन 1885 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी व्हाईसरॉय खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डफरिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 देशबंधू हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हणत? देशबंधू हे असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हणत होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चित्तरंजन दास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अभिनव बिंद्रा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? अभिनव बिंद्रा हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे भारतीय 500 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कशाचे चित्र आहे? भारतीय 500 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कशाचं चित्र आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लाल किल्ला या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मीराबाई चानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? मीराबाई चानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 बजरंग पुनिया यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये कांस्य पदक हे पटकावलेले आहे? बजरंग पुनिया यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये कांस्य पदक हे पटकावलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फ्रीस्टाईल कुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 नॅटो या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नॅटो या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्रुसेल्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 विम्बल्डन स्पर्धा सन 2021चा विजेता खालीलपैकी कोण आहे? विम्बल्डन स्पर्धा सन 2021चा विजेता खालीलपैकी कोण आहे?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नोव्हाक जोकोविच या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जागतिक आरोग्य संघटना यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? जागतिक आरोग्य संघटना यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1948 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 4 नगरामधले माझे विश्व हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? 4 नगरामधले माझे विश्व हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर जयंत नारळीकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जागतिक ई कचरा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? जागतिक ई कचरा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 14 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 केरळच्या मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? केरळच्या मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पिनराई विजयन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणत्या द्रावणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणत्या द्रावणाला वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पाणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कास्ट इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? कास्ट इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमरावती प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 स्वित्झर्लंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? स्वित्झर्लंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बर्न या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 रुबल हे खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे? रुबल हे खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारत पाकिस्तान फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारत व पाकिस्तान यांच्यामधली फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1947 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 7 टेकड्यांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? 7 टेकड्यांचं शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रोम इटली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 बोर आणि बाबूळ या खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? बोर आणि बाबूळ या वनस्पती खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शुष्क वनस्पती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पेंग्विन हा पक्षी खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आढळतो? पेंग्विन हा पक्षी खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये प्रामुख्याने आढळतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंटार्क्टिका खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1969 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतामध्ये खनिजाचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते पठार हे ओळखले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 छोटा नागपूरचे पठार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राजा हरिश्चंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित झाला होता? राजा हरिश्चंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित झाला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1913 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मोरणा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सर्वात जास्त तापमान असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सर्वात जास्त तापमान असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पृथ्वी ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 घुमर हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? घुमर हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे? आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रमन मॅग्सेसे पुरस्कार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सूर्य हा खालीलपैकी कोणत्या वायूपासून बनलेला आहे? सूर्य हा खालीलपैकी कोणत्या वायूपासून बनलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन आणि हेलियम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार खालीलपैकी केव्हा केला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार खालीलपैकी कधी केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑक्टोबर सन 1956 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सन 1935 मध्ये वर्धा येथे महात्मा गांधीजी यांनी खालीलपैकी कोणता आश्रम हा स्थापन केला होता? सन 1935 मध्ये वर्धा या ठिकाणी महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणता आश्रम हा स्थापन केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सेवाग्राम आश्रम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणते स्थान हे महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मिती केंद्र नाही? खालीलपैकी कोणते स्थान हे महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मिती केंद्र नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अंबरनाथ हे ठिकाण महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मिती केंद्र नाही. प्रश्न क्रमांक 11 अंदमान निकोबार या बेटांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? अंदमान व निकोबार या बेटांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पोर्ट ब्लेअर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 समान नागरी कायदा यांची तरतूद संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये करण्यात आलेली आहे? समान नागरी कायदा यांची तरतूद भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 14 स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राज्यसूची या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 देशामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं आहे? देशामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 किसान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? किसान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 23 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय राष्ट्रध्वज यामधला केसरी रंग हा खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 साहस व त्याग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या खालीलपैकी किती कोटी होती? सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या खालीलपैकी किती कोटी होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 11 कोटी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कानपूर वाराणसी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत? कानपूर व वाराणसी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? ब्रह्मगिरी कुर्ग कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कावेरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आचार्य विनोबा भावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण होते? जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बालहत्या प्रतिबंधक या ग्रहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतामध्ये प्रमुख लोकनृत्य गरबा हे खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? गरबा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भीमबेटका येथील अश्मयुगामधली गुहाचित्रे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत? भीमबेटका येथील अश्मयुगामधली गुहाचित्रे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 अमेरिका या खंडाचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? अमेरिका या खंडाचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ख्रिस्तोफर कोलंबस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्राने देशाचा एकूण किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? महाराष्ट्राने देशाचा एकूण किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 9.36% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दिवे घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सासवडचे पठार खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहेत? सासवडचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कोकण किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या प्रकारची किनारपट्टी आहे? कोकण किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या प्रकारची किनारपट्टी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रिया प्रकारची किनारपट्टी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 विदर्भामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या टेकड्या आहेत? विदर्भामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या टेकड्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दरकेसा टेकड्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 गोदावरी नदीवरचे विष्णुपुरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गोदावरी नदीवरचे विष्णुपुरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नांदेड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.